आता रात्रीचे जवळजवळ 10:30 वाजले. हॉटेल जाणार आहे आतमध्ये. फायनली आता आतमध्ये आलो आपण. आता विमानात बसणार आहे आणि एक 15 ते 20 मिनिटामध्ये मी फ्लाय करणार आहे. फायनली घरी जायची वेळ झाली. तुम्ही बघू शकता ही बस आहे. ही बस मला हॉटेलला ड्रॉप करेल. तुम्ही बघू शकता हे सॅडमन हॉटेल आहे, बरोबर एअरपोर्टच्या जवळ आहे. इथे आज आपला स्टे आहे आणि रात्री 2 वाजता मी व्हॅन्कुव्हरवर बसणार आहे. 2 वाजता माझी फ्लाईट आहे रात्री आणि परवा दिवशी मी रात्री 10 वाजता इंडियामध्ये पोहोचतोय. खरंच हॉटेल पण मस्त आहे, एक नंबर 5 स्टार हॉटेल आहे. फायनली आपण रूममध्ये पोहोचलेलो आहे. बघू शकता माझी 325 माझी रूम नंबर आहे. माझं लगेज आहे. हॉटेल पण मस्त आहे, बघू शकता. हे सर्व कंपनीकडनंच पे केलं जातं. बाहेरचा व्ह्यू एअरपोर्टच्या बरोबर जवळच आहे. इथनं एअरपोर्ट एक 20 किलोमीटर आहे आणि एक अर्ध्या तासाच्या अंतरावरती मॅक्सिमम एअरपोर्ट आहे. रूम पण मस्त आहे. माझा शेअरिंग पार्टनर आहे फिलिपाईनचा. मस्त आपलं हे अल्फ्रेडो पास्ता आहे आणि ग्रिल चिकन बाउल विथ जास्मिन राईस. मस्त आपण लंचचा एन्जॉय घेतो आहे आणि खरं टेस्ट मस्त आहे. मला पण वाटलं की काहीतरी वेगळं येतं आहे काय, पण खरंच टेस्ट एक नंबर आहे. पास्ता खाल्ल्यानंतर मित्राच्या आग्रह खातीर एक चीज नाचोस ऑर्डर केलं, पण खरंच टेस्ट एक नंबर होती. आता रात्रीचे जवळजवळ 10:30 वाजले. हॉटेलच्या बाहेर पडलो होतो आम्ही आणि रात्री 2 वाजता माझी फ्लाईट आहे तैवानला, व्हॅन्कुव्हर टू तैवान. जवळजवळ 12-13 तासाची माझी फ्लाईट असणार आहे ती. तर उद्या मी पोचेल सकाळी. पाठीमागचा हा या हॉटेलचा बाहेरचा एरिया आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण एअरपोर्टच्या आतमध्ये आलो आहे. बोर्डिंग पास पण भेटला मला. अनलकीली मी चेक इन काउंटरला व्हिडिओ नाही काढू शकलो, कारण व्हिडिओ काढायला परमिशन नव्हती. त्याच्यामुळे व्हिडिओ नाही काढला. सिक्युरिटी चेक इनमध्ये पण नाही काढता आला. खूप मोठं एअरपोर्ट आहे हे. कॅनडाचं व्हॅन्कुव्हरचं एअरपोर्ट आहे. आता मी माझी गेट आहे D68ला चाललो आहे. $54 to $71 दिस साईड. व्हॅन्कुव्हरचं एअरपोर्ट खूप मोठं आहे. जसं दुबईचं एअरपोर्ट आहे त्या पद्धतीनेच व्हॅन्कुव्हरचं एअरपोर्ट आहे. तुम्ही बघू शकता. जवळजवळ मला चेकिंग काउंटरपासून बोर्डिंग गेटपर्यंत जायला 15 ते 20 मिनटं लागली, ते पण या बेल्टवरती. खूप मोठं एअरपोर्ट आहे आणि एअरपोर्ट पण खूप मस्त आहे, बघण्यासारखं आहे एअरपोर्ट हे. फायनली आता बोर्डिंग चालू झालंय. आता आम्ही जाणार आहे आतमध्ये. 2 वाजताची फ्लाईट आहे. फायनली आता आतमध्ये आलो आपण. आता विमानात बसणार आहे आणि एक 15 ते 20 मिनिटामध्ये मी फ्लाय करणार आहे.
पहिल्यांदा प्रवास करतो चायना एअरवेअरलाईन, कारण मागच्या वेळेस आलं तेव्हा कतार एअरलाईन होती. खरंच कतार एअरलाईन एक नंबर आहे. आता बघू, पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतोय चायना एअरलाईनचा. चायना प्रॉडक्ट सारखी नसं आहे म्हणजे बरं होईल. तुम्ही बघू शकता हे जवळजवळ व्हॅन्कुव्हरवरनं निघालेलं आहे विमान. मी जवळजवळ 12,000 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून हे तायपेला म्हणजे तैवानला जवळजवळ 12 ते 13,000 किलोमीटरचा प्रवास करून हे विमान तायपेला पोहोचतंय तैवानला. आपण विचार पण करू शकत नाही. जवळजवळ 12 ते 13 तासाचा प्रवास आहे टोटल. किती याची कॅपॅसिटी असू शकते तुम्ही विचार पण करू शकत नाही. जवळजवळ 400 पॅसेंजर त्यांचं लगेज घेऊन ये जवळजवळ 10,000 मीटर उंचीवरनं हे चालतंय. खरंच हाय टेक्नॉलॉजी बनवली, विचार पण करू शकत नाही आपण. फायनली आता आपण तैवानच्या एअरपोर्टवर आलेलो आहे. आता मस्त एक कॅपॅसिनो मारू आणि मग
14-15 तासाच्या प्रवासानंतर मी पोहोचला सिंगापूर एअरपोर्टला. तुम्ही बघू शकता हे आहे सिंगापूर एअरपोर्ट. माझ्याकडे एवढा वेळ नाही शूट करण्यासाठी कारण माझी लगेच दुसरी फ्लाईट आहे, पण जेवढं होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करतो. सिंगापूर एअरपोर्टवरती इथे एक बटरफ्लायचं गार्डन आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बटरफ्लाय तुम्ही इथे बघू शकता. म्हणजे फुलपाखरं. वाव, हे बघा. त्याचं नावच आहे बटरफ्लाय गार्डन. बघा सेलिंगला पण वरती भरपूर प्रमाणात आहे. विविध प्रकारचे बटरफ्लाय आहेत तिथे. सिंगापूर एअरवरती बच्चा कॉफी मी पण ऐकलेले. 1910 मधनं एस्टॅब्लिश झालेली मोठी कंपनी. इथे सर्व व्हरायटीचे 101 व्हरायटीचे कॉफी भेटतात या ठिकाणी. पिलेलं आहे मी कॉफी, एक नंबर क्लास कॉफी. महाग आहे खूप. बघू शकता एवढंच